कॅनिझरो रिॲक्शन आता आपल्याला बघायची होती. त्या दिवशी आपण अल्डोल कंडेन्सेशन बघितली. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये एक अट काय होती तर अल्फा हायड्रोजन पाहिजे. त्याच्याबरोबर विरुद्ध कंडिशन इकडे कॅनिझरोमध्ये आहे, इथे अल्फा हायड्रोजन नको. अल्फा हायड्रोजन म्हणजे काय तर फंक्शनल ग्रुपच्या बाजूचा जो कार्बन असतो त्याला अल्फा कार्बन म्हणतात. त्याला जर हायड्रोजन असेल लागलेला तर त्याला म्हणतात अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन ज्यांच्यामध्ये असेल अशा अल्डिहाइड किंवा कीटोनमध्ये अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन पॉसिबल आहे. शक्यतो 2 अल्फा हायड्रोजन पाहिजेत. कीटोनला तर 2 पाहिजेतच, पण अल्डिहाइडला पण 2 अल्फा हायड्रोजन पाहिजेत. म्हणजे पुढची जी कंडेन्सेशन रिॲक्शन आहे ती पॉसिबल असते. नुसती अल्डोल रिॲक्शन असेल म्हणजे अल्डोल ॲडिशन रिॲक्शन तर त्याला 1 अल्फा हायड्रोजन सफिशियंट आहे. पण पुढे जर कंडेन्सेशन व्हायला हवं असेल म्हणजे OH बीटा कार्बनवरचा OH आणि अल्फावरचा H असं मिळून वॉटर रिमूव्ह होतं, वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि तिथे अल्फा बीटा अनसॅच्युरेशन क्रिएट होतं. अशी जर कंडेन्सेशनची पण पुढची रिॲक्शन व्हायला हवी असेल तर 2 अल्फा हायड्रोजन पाहिजेत, अशी तिथे कंडिशन आहे. कॅनिझरोमध्ये बरोबर उलटी कंडिशन आहे. कॅनिझरो रिॲक्शनमध्ये अल्फा हायड्रोजन नसेल ज्यांच्याकडे त्याच कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आणि एस्पेशली फक्त अल्डिहाइड्समध्ये, कारण कीटोनला अल्फा हायड्रोजन असणारच, कारण कीटोनच्या दोन्ही बाजूला अल्काइल ग्रुप असतात. म्हणजे C+O च्या दोन्ही बाजूला जे अल्फा कार्बन असतात त्याचे अल्काइल ग्रुप असतातच. म्हणजे ॲटलिस्ट CH2 तरी असणारच. म्हणजे ॲसिटोन असेल तर CH3 पण असेल किंवा कुठलाही मिथाइल कीटोन असेल तर एका बाजूला CH3 असणारच. पण ॲटलिस्ट CH2 असणार म्हणजे 2 अल्फा हायड्रोजन एका बाजूला, 2 अल्फा हायड्रोजन दुसऱ्या बाजूला. अगदी सबस्टिट्यूटेडच कीटोन असेल म्हणजे अल्फा अल्फा सबस्टिट्यूटेड तर तिकडे अल्फा हायड्रोजन नसेल. बाकी सगळ्या कीटोनला अल्फा हायड्रोजन असणारच, त्यामुळे कीटोन काही रिॲक्शन देत नाहीत. मग अल्डिहाइड ही रिॲक्शन देतात आणि ते सुद्धा दोज अल्डिहाइड्स विच डोंट हॅव अल्फा हायड्रोजन. आणि ही जी रिॲक्शन आहे ना, ही रिॲक्शन डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन आहे. डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन म्हणजे काय की एकाच वेळेला एक मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होतं. म्हणजे अल्डिहाइडचं एकाच वेळेला कार्बोक्सिलिक ॲसिड होतं आणि एकाच वेळेला त्याचा अल्कोहोल होतं. म्हणजे रिडक्शन होऊन त्याचं अल्कोहोल होतं, ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ॲसिड होतं. 2 मॉलिक्यूल याच्यासाठी लागतात. आता ही कुठली रिॲक्शन आहे तर इथे बघितलं तुला स्क्रीन दिसतोय ना? होय. हां. आता हे आहे फॉर्माल्डिहाइड HC+OH. इथे अल्फा हायड्रोजन नाही आहे कुठे, कारण हा जो आहे तो हा फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या बाजूला अल्फा कार्बनच नाही आहे, त्यामुळे अल्फा हायड्रोजन असायचा प्रश्नच नाही. सो अल्फा हायड्रोजन नाही आहे इकडे. असे 2 मॉलिक्यूल इट रिॲक्ट विथ 50% सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे इथे स्ट्रॉंग अल्कली आहे, स्ट्रॉंग अल्कलीचं पण 50% सोल्युशन आहे. ह्याच्यात एका वेळेला एका फॉर्मल्डिहाइड मॉलिक्यूलचा सोडियम फॉर्मेट तयार होणार आणि एका फॉर्मल्डिहाइड मॉलिक्यूलचा मिथेनॉल तयार होणार. म्हणजे इथे होणार त्याचं ऑक्सिडेशन आणि इथे होणार त्याचं रिडक्शन. सो जो 2 मॉलिक्यूल आपण घेतले तर त्या 2 मॉलिक्यूलचं एकाचं ऑक्सिडेशन होतं आणि एकाचं रिडक्शन होतं ॲट ए टाइम, एकाच रिएजंटमुळे. ह्याला म्हणतात डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. म्हणजेच ॲट ए टाइम ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होणार. आता इथे ऑक्सिडेशन झाल्यावरती फॉर्मिक ॲसिड तयार व्हायला पाहिजे, पण आपण NaOH बरोबर ट्रीटमेंट केली आहे म्हणून त्याचा सोडियम सॉल्ट तयार होतो, म्हणजे सोडियम फॉर्मेट तयार होतो. इथे जर आपण जर इथे पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं तर पोटॅशियम सॉल्ट मिळेल. फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड ही रिॲक्शन देतात, कारण का तर फॉर्माल्डिहाइडमध्ये पण अल्फा हायड्रोजन नाही आहे आणि बेन्झाल्डिहाइडमध्ये पण अल्फा हायड्रोजन नाही आहे. त्या फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन बघितली आपण तर इथे सोडियम फॉर्मेट तयार होतं आणि ऑक्सिडेशन होऊन आणि रिडक्शन होऊन मिथेनॉल तयार होतो. आता जर आपण बेन्झाल्डिहाइडची रिॲक्शन बघितली तर बेन्झाल्डिहाइड म्हणजे काय, बेन्झिन CHO. आता इथे जो कार्बन आहे तो ओरिजिनली CH होता, पण तिथे CHO लागल्यामुळे इथला H गेला, म्हणजे हा जो अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बनला हायड्रोजन नाही. त्याची जर आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड इन मिथेनॉल केली रिॲक्शन, म्हणजे मिथेनॉल रिएजंट वापरला आपण इकडे, तर काय होतं याचं ऑक्सिडेशन होऊन पोटॅशियम बेन्झोएट तयार होतं आणि रिडक्शन होऊन फिनाइल मिथेनॉल किंवा बेन्झाइल अल्कोहोल तयार होतो. ही झाली सिंपल कॅनिझरो रिॲक्शन. आता क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन. क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन म्हणजे काय, फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड अशी दोघांची जर रिॲक्शन केली, कारण फक्त फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड ही रिॲक्शन देतात.
तर फॉर्माल्डिहाइड बेंझाल्डिहाइडची रिॲक्शन केली, कॉन्सन्ट्रेटेड NaOH म्हणजे 50% NaOH आणि H3O म्हणजे हायड्रोलिसिस केला पुढे. तर इथे प्रेफरेन्शियली जे aromatic aldehyde आहे, that aromatic aldehyde will get reduced and aliphatic aldehyde will get oxidized. When a mixture of formaldehyde and non-enolizable aldehyde म्हणजे aldehyde with no alpha hydrogen म्हणजे ऑफकोर्स आता बेंझाल्डिहाइड येणार तिकडे is treated with a strong base, formaldehyde is oxidized to formic acid while the other non-enolizable aldehyde will get reduced to alcohol. Formic acid forms sodium formate, potassium वापरलं तर potassium formate. On acidification, sodium formate is converted into formic acid. आता हे जे आहे ना सोडियम फॉर्मेट जे फॉर्म होतं मगाशी आपण बघितलं तर इथे सोडियम फॉर्मेट दिसलं आपल्याला, पण तिथे नंतर H3O+ ची रिॲक्शन आपण केली नव्हती त्यामध्ये सोडियम फॉर्मेटच राहिलं. पण आता इथे H3O+ म्हणजे हायड्रोलिसिस केलाय पुढे, त्यामुळे इथे सोडियम फॉर्मेट तयार होतं आणि मग सोडियम फॉर्मेटचं इथे फॉर्मिक ॲसिड तयार होतं. म्हणजे इथे ऑक्सिडेशन होतं आणि याचं रिडक्शन होतं. सो प्रेफरेन्शियली जे फॉर्माल्डिहाइड आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि जे अदर अल्डिहाइड आहे त्याचं रिडक्शन होतं. म्हणजे असा प्रश्न पडेल ना आपल्याला की आता मिक्सचर घेतलं तर कोणाचं ऑक्सिडेशन होणार, कोणाचं रिडक्शन होणार, तर फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन ऑलवेज आणि जे कुठलं अदर अल्डिहाइड असेल त्याचं रिडक्शन. आता इथे एक प्रश्न आहे, आयसोब्युटरल्डिहाइड अंडरगो कॅनिझरो रिॲक्शन. कॅन आयसोब्युटरल्डिहाइड अंडरगो. आता पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला आयसोब्युटरल्डिहाइडचं स्ट्रक्चर काढायला लागेल. बघते मी इथे पटकन आपलं आहे का केलेला बोर्ड. तू CET पण द्यायचा विचार करतोयस का? हो. मी सांगते मग तुला पुस्तकं वगैरे त्याची. हो चालेल. तुझं B नाही आहे ना, Mच आहे ना? एमच आहे आणि हा एमच आहे. नाही आहे आयसोब्युटरल्डिहाइड. ठीक आहे आपण काढूया इथे. आता आयसोब्युटरल्डिहाइड पहिल्यांदा आयसो म्हणजे काय, तर आयसो म्हणजे दोन्ही बाजूला मिथाइल ग्रुप असलेला असं एक, हा झाला आयसो ग्रुप. आता ब्युटरल्डिहाइड म्हणजे 4 कार्बन पाहिजेत, म्हणजे इथे अजून एक कार्बन आणि हा CHO. ह्याला हे झालं आयसो, हा झाला आयसो ग्रुप, हा जो आहे तो आयसो ग्रुप झाला. 4 कार्बन म्हणून ब्युटरल आणि अल्डिहाइड ग्रुप म्हणून अल्डिहाइड, हा आयसोब्युटरल्डिहाइड. Can isobutyraldehyde undergo this कॅनिझरो रिॲक्शन? आता हे ह्याच्या इथे अल्फा कार्बन कुठला आहे, तर हा झाला आपला हा ह्याचा कार्बन फंक्शनल ग्रुपचा आणि हा झाला अल्फा. या अल्फाला हा हायड्रोजन आहे म्हणजे अल्फा हायड्रोजन इकडे प्रेझेंट आहे. मग अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे तर हा देईल का रिॲक्शन? नाही देणार. सो आयसोब्युटरल्डिहाइड कांट. कारण का, अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे म्हणून. ओके. हे आता ऑक्सिडेशन रिडक्शन आपण बघितलं. ओके. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये जनरली नायट्रो, ब्रोमो असे सबस्टिट्यूशन रिॲक्शन असतात. So aromatic aldehydes and ketones undergo electrophilic substitution reactions such as
नायट्रेट. आता ह्या ज्या रिॲक्शन आहेत ना त्या ॲरोमॅटिक अल्डिहाइड का कीटोन्स बरोबर पॉसिबल आहेत, कारण तिकडेच ऑर्थो पॅरा मेटा अशा पोझिशन असतात ना, त्यामुळे. सो they undergo reactions such as nitration, sulfonation and halogenation. नायट्रेशन मध्ये नायट्रिक ऍसिड बरोबर, सल्फोनेशन मध्ये सल्फ्युरिक ऍसिड बरोबर, हॅलोजनेशन म्हणजे Br2 बरोबर. The aldehydic group CHO group and ketonic group C double bond O groups are electron withdrawing by inductive as well as by resonance effect. जे स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेणार आहेत, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात ते. They deactivate the benzene ring at ortho and para positions. This results in the formation of meta product. आतापर्यंत आपण ज्या रिॲक्शन बघितल्यात म्हणजे फिनॉलच्या रिॲक्शन बघितले स्पेशली, तिथे आपल्याला सगळीकडे ऑर्थो आणि पॅराचे प्रॉडक्ट मिळाले होते. ऑर्थोचं प्रॉडक्ट मायनर मिळालं होतं आणि पॅराचं जे प्रॉडक्ट आहे ते मेजर मिळालं होतं. असे बरेच ठिकाणी आपण हेच बघितलेत. कारण का तर ते जे ग्रुप होते म्हणजे स्पेशली OH ग्रुप म्हणजे फिनॉलची आपण जी रिॲक्शन बघितली होती ती ऑर्थो पॅरा डिरेक्टिंग आणि रिंग ॲक्टिवेटिंग होती. आता इथे काय हे डिॲक्टिवेटिंग आहे, म्हणजे दे डोंट फेवर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि मग जे काय फेवर करतात ते मेटा पोझिशनला फेवर करतात. मेटा पोझिशन म्हणजे 3 आणि 5 पोझिशन. म्हणजे हे जर आपण आता CHO ग्रुप धरला तर ही आणि ही पोझिशन, किंवा इथे जर CHO ग्रुप धरला तर ही 3rd आणि 5th पोझिशन, तिथे आपल्याला प्रॉडक्ट मिळतं. आता आपण एक्झाम्पल बघूया. बेन्झाल्डिहाइड रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आता इथे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड हे कॉम्बिनेशन आहे, त्याला नायट्रेटिंग एजंट असं म्हणतात, आणि इकडे नायट्रो ग्रुप सबस्टिट्यूट होतो. आता हा जो नायट्रो ग्रुप आहे HONO2, म्हणजे HNO3 ला आपण HONO2 लिहितो, हे HO आणि NO2 असे स्प्लिट होतात. हा जो NO2 आहे प्लस, तो NO2 प्लस इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतो आणि तो मेटा पोझिशनला अटॅक करतो. आता इथे जर आपण बघितलं ह्या प्रॉडक्टमध्ये तर इथे CHO लिहिला म्हणजे इथे फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे ह्या दोन झाल्या ऑर्थो पोझिशन, ही झाली पॅरा पोझिशन आणि ही झाली मेटा पोझिशन. असं दिसताना आपण बघितलं तर आपल्याला पॅरा पोझिशन इथे लिहायची सवय आहे, पण तेव्हा आपला फंक्शनल ग्रुप इकडे असतो. आता फंक्शनल ग्रुप इकडे असल्यामुळे ही मेटा पोझिशन झाली. सो मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड, आणि मग हा OH आणि इकडचा जो H सबस्टिट्यूट केला आहे तो मग वॉटर फॉर्म करतो. तर ही झाली रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनची मेटा पोझिशनला. आता कीटोन जे आपण बघितली, समजा हा CH3 बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O CH3, म्हणजे हा झाला मिथाइल फिनाइल कीटोन, किंवा ज्याला आपण ॲसिटोफिनोन म्हणतो. तर ॲसिटोफिनोन काय प्रॉडक्ट देईल आपल्याला, इथेच मेटा नायट्रो ॲसिटोफिनोन असं प्रॉडक्ट देईल, कारण हे ॲरोमॅटिक अल्डिहाइड किंवा कीटोन हे प्रॉडक्ट देतात ना. हे अल्डिहाइडचं एक्झाम्पल झालं. हे प्रॉडक्ट मिळेल आपल्याला मिथाइल फिनोल कीटोन किंवा ॲसिटोफिनोनची रिॲक्शन करून मेटा नायट्रो ॲसिटोफिनोन. येत्या लक्षात? होय. सो ही झाली रिॲक्शन, आपल्याला फक्त नायट्रोचीच रिॲक्शन आहे, बाकी रिॲक्शन नाही आहेत. सल्फ हॅलोजनेशन आणि याच्या दिलेल्याच नाही आहेत, त्यामुळे हीच फक्त रिॲक्शन. बाकी आपण या वोल्फिशनर वगैरे बघितलेच आहेत ना रिॲक्शन. आता कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या रिॲक्शन आपल्याला बघायचे आहेत. कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी वगैरे सगळंच बघायचं ना आपल्याला. होय. ओके, बघते मागे काय आपण सोडलं नाही ना, बघते. ते मगच मागचं सगळं फिजिकल झालं. कार्बॉक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट राहिला आहे आपला. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये कार्बॉक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट, जसं आपण ह्याचं बघितलं होतं अल्डिहाइड कीटोनचं बॉइलिंग पॉईंट, तसंच आणि सोल्युबिलिटी, तसंच कार्बॉक्सिलिक ॲसिडचं किंवा इवन कुठल्याही फंक्शनल ग्रुपचा बॉइलिंग पॉईंट, सोल्युबिलिटी ह्यांना सारखेच रूल आहेत. ॲज नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस, and as branching increases boiling point decreases. Boiling point also depends upon whether they undergo hydrogen bonding, म्हणजे इंटरमोलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करतात का त्याच्यावर आहे. तर कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये C डबल बॉन्ड O असा एक ग्रुप आहे आणि OH असा पण एक ग्रुप आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे.
Lower हाँ aliphatic carboxylic acid up to 9 carbon atoms are colorless liquids with irritating odors. The higher homologs are colorless, odorless, wax-like solids having low volatility. Volatility म्हणजे they vaporize, they don't vaporize easily. Boiling points of lower carboxylic acid are given in 12.5. आता हे 12.5 12.4 आहे. 12.5 मध्ये दिलेत. त्याच्या आधी आपण हे बघूया. Important गोष्ट. Carboxylic acid have higher boiling points than those of alkanes, ethers, alcohols, aldehydes and ketones of comparable mass. आपल्याला जेवढे जेवढे फंक्शनल ग्रुप आहेत त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त आहे. आता हे का, तर बॉइलिंग पॉइंट एंटायरली डिपेंड्स अपॉन वेदर दे फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग अमंग देमसेल्व्स म्हणजे इंट्रामॉलिक्युलर, शिवाय बाकीचे जे कुठले त्यांचे फोर्स आहेत, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहेत, त्यांची स्ट्रेंथ काय आहे. हायड्रोजन बॉन्डिंगची स्ट्रेंथ कंपॅरेटिव्हली जास्त आहे बाकीचे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहेत त्या फोर्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत त्याच्या मानाने. त्यामुळे ज्यांचे हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि हायड्रोजन बॉन्डिंगची सुद्धा स्ट्रेंथ किती आहे म्हणजे त्याचं क्वांटिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे की ते त्यांचं बॉइलिंग पॉईंट किती असेल. आता इथे खूप प्रमाणात हायड्रोजन बॉन्डिंग होतं त्यामुळे इथे यांचे जे बॉइलिंग पॉइंट आहेत ते सर्वात जास्त आहे. The reason is that in liquid phase carboxylic acid form a dimer in which two molecules are held together by two hydrogen bonds. आता हे टू हायड्रोजन बॉन्ड्स कसे, इथे हायड्रोजन बॉन्डिंगची पण क्वांटिटी जास्त आहे. तर इथे सी डबल बॉन्ड ओ आणि COH असे दोन पोल्स आहेत तिकडे, म्हणजे COH चा पण एक पोल आहे, OH चा पण, आणि C डबल बॉन्ड O आणि C चा पण एक पोल आहे. आता C डबल बॉन्ड O डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे आणि OH मधला H आहे तो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे ह्याचा पॉझिटिव्ह हायड्रोजन पोल आणि दुसरा मॉलिक्युलचा निगेटिव्ह म्हणजे ऑक्सिजन पोल, तसंच ह्याचा हायड्रोजन पोल आणि ह्याचा ऑक्सिजन C डबल बॉन्ड O चा ऑक्सिजन पोल म्हणजे निगेटिव्ह पोल. म्हणजे इथे पण तुला ते दाखवते कलर दुसऱ्या, म्हणजे इथे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल आहेतच. इथे हा निगेटिव्ह पोल आहे म्हणूनच इथे हा डेल्टा पॉझिटिव्ह होऊ शकला आणि इथे हा पॉझिटिव्ह पोल आहे. पण ह्याच्या म्हणजे इथे तुला हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही, या C डबल बॉन्ड O बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग होईल. पण त्यामुळे ते असे अरेंज करतात एकमेकाला की एका ऍसिड मॉलिक्युलचा C डबल बॉन्ड O चा निगेटिव्ह पोल आणि दुसऱ्या ऍसिड मॉलिक्युलचा OH च्या हायड्रोजनचा पॉझिटिव्ह पोल यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं, डॉटेड लाईनने दाखवलं ते. आणि त्यामध्ये असे अलाइन करतात एकमेकाला की ते डायमर फॉर्म करतात. डायमर म्हणजे टू मॉलिक्युल्स फॉर्म टुगेदर. आणि शिवाय डायमर आहेत आणि बाकी पण वॅन्डरवॉल्स फोर्सेस पण आहेतच बाकीच्या मॉलिक्युल्सला एकत्र ठेवण्यासाठी. सो हे जास्त डायमर फॉर्म केल्यामुळे त्यांची जी हायड्रोजन बॉन्डची स्ट्रेंथ आहे ती जास्त होते. दॅट इज वाय मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक दॅट हायड्रोजन बॉन्ड अँड दॅट इज वाय देअर boiling points are higher. Acidic hydrogen of one molecule form hydrogen bond with carbonyl group of the other molecule. This doubles the size of molecule resulting in increase in intermolecular van der Waals forces. म्हणजे डायमर फॉर्म तर करतातच ते हायड्रोजन बॉन्डिंग मुळे आणि शिवाय van der Waals फोर्सेसची स्ट्रेंथ पण वाढते which in turn results in higher boiling point. म्हणजे त्यांचे डायमर फॉर्म करतात हायड्रोजन बॉन्डिंगमुळे, हे एक रिझन झालं. आणि हे डायमर फॉर्म केल्यामुळे इंटरमॉलिक्युलर वॅन डर वाल्स फोर्सेसची स्ट्रेंथ पण वाढते. या दोन्हीमुळे त्यांचं बॉइलिंग पॉईंट वाढतो. म्हणजे आतापर्यंत जे आपण सगळी फंक्शनल ग्रुप बघितलेत त्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप कंपॅरेबल मासच्या सर्वात हायेस्ट असतो. इन केस ऑफ ॲसिटिक ॲसिड डायमर एक्झिस्ट इवन इन द गॅस फेज. ॲसिटिक ॲसिड जर बघितलं, हे आता ॲसिडिक ॲसिडचं एक्झाम्पल दिलं आहे, तर गॅस फेजमध्ये सुद्धा डायमर असतो. म्हणजे तिकडे बाकीचे कुठले फोर्सेस असतात ते एकदम वीक असतात, पण हा हायड्रोजन बॉन्डिंग स्टील एक्झिस्ट इन द गॅशियस फेज. आता इथे जर आपण बघितलं बॉइलिंग पॉईंट, तर जसं नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज होतात तसं बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतात. हे सगळीकडेच रूल सारखा आहे. आता आपण जर वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपचं बॉइलिंग पॉईंट बघितले आणि त्यांचं मोलार मास कंपॅरेबल आहे. बघ, सगळ्यांचं मोलार मास 58 to 60 असंच आहे. आणि यांचेच आपण बॉइलिंग पॉईंट बघितले तर अल्केनचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी आहे
मग इथर, माल्डिहाइड, मग कीटोन साधारण सारखाच आहे. मग अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचा सर्वात जास्त आहे. अल्केनमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबलच नाहीये, कारण तिथे पोल नसतातच. इथरमध्ये पोल असू शकतात, पण तिथे O आणि H असे पोल नाहीयेत. O आणि C असा पोल आहे. त्यामुळे तिथे पोलार मॉलिक्यूल नाहीये तो, त्यामुळे तिथे पण हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल नाहीये. अल्डिहाइडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे थोड्या प्रमाणात. कीटोनमध्ये पण आहे पॉसिबल थोड्या प्रमाणात, त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट थोडा जास्त आहे. अल्कोहोलमध्ये बऱ्याच प्रमाणात हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट अजून जास्त आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये डायमर फॉर्म होतात हायड्रोजन बॉन्डिंगमुळे, शिवाय त्या डायमर फॉर्म झाल्यामुळे वॅन डर वाल्स फोर्सची स्ट्रेंथ पण वाढते, त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग ॲज वेल ॲज स्ट्रेंथन वॅन डर वाल्स फोर्सेस, त्यामुळे ह्यांचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे. सो आपण जर कम्पेअर केलं सेम मास असलेले हे डिफरंट फंक्शनल ग्रुप, तर त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड विल हॅव हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. असं रिझन लक्षात येत आहे. आता इथे जर आपण होय. रिलेटिव्ह स्ट्रेंथ बघितली इंटरमॉलिक्युलर फोर्सेसची, तर हायड्रोजन बॉन्डिंगचे सर्वात जास्त आहे, मग डायपोल डायपोल इंटरॅक्शन, मग वॅन डर वाल्स फोर्सेस. आता ह्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग ॲज वेल ॲज स्ट्रेंथन वॅन डर वाल्स फोर्सेस, त्यामुळे त्याचं सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट आहे. मग अल्कोहोल, मग कीटोन, मग अल्डिहाइड, मग इथर आणि मग अल्केन, हे झालं त्याचे बॉइलिंग पॉईंट. आता solubility of carboxylic acids. Lower aliphatic carboxylic acid contain up to 4 carbons are miscible with water due to formation of intermolecular hydrogen bonds between carboxylic acid molecules and the solvent water molecules. मिसिबल शब्द लिक्विड जेव्हा सॉल्व्हंट लिक्विड आणि सोल्यूट पण लिक्विड असतं तेव्हा सोल्युबलच्या ऐवजी मिसिबल शब्द वापरतात. त्या मिसिबल अँड सोल्युबल अँड वन अँड द सेम. जसं कार्बन नंबर इन्क्रीज होत जाईल तसं वॉटर हिटिंग कपॅसिटी इन्क्रीज होत जाते. वॉटर हिटिंग कपॅसिटी इन्क्रीज होत गेली की त्याचं सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. Solubility of carboxylic acid in water decreases with increasing molecular mass. Higher carboxylic acid are practically insoluble in water due to increased hydrophobic, that is water heating interaction of hydrogen part with water. Aromatic acids like benzoic acid are also practically insoluble in water at room temperature. Water insoluble carboxylic acids are soluble in less polar organic solvents like ether, alcohol, benzene, etc. आता आपल्याला हे माहिती आहे, जे वॉटर सोल्युबल नसतात ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल असतात. लाईक डिझॉल्व्ह लाईक. जितकं जितकं ऑर्गॅनिक कॅरेक्टर जास्त असतं, म्हणजे कार्बन पार्ट जितका जास्त वाढतो एखाद्या मॉलिक्युलमध्ये, तितकं त्याची वॉटरमध्ये सोल्युबल असण्याची कपॅसिटी कमी होते आणि ते त्याच्या आवडत्या सॉल्व्हंटमध्ये म्हणजेच ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात. आता ही कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी आपण बघितली आहे ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण अल्डिहाइड कीटोन बघितलं तेव्हा, बाकी मधल्या सगळ्या रिॲक्शन आपल्या झाले, तर डायरेक्टली कार्बोक्सिलिक ॲसिडच्या रिॲक्शन. Chemical properties of carboxylic acid. Acidic character of carboxylic acid. कुठल्याही कंपाऊंडचा ॲसिडिक कॅरेक्टर कशावरनं डिसाईड होतं, तर त्याच्यातनं हायड्रोजन गेल्यानंतर जो पार्ट उरतो, ज्याला आपण कॉन्जुगेट बेस असं म्हणतो, तो कॉन्जुगेट बेस किती स्टेबल आहे त्याच्यावर त्या ओरिजिनल जे कंपाऊंड आहे त्याचे ॲसिड स्ट्रेंथ डिपेंड असते. आता कुठलीही एखादी गोष्ट आपण जर केली आणि ती गोष्ट आपल्याला खूप आवडली किंवा त्याच्यामुळे आपल्याला फायदा झाला किंवा त्या गोष्टीमुळे आपल्याला स्टॅबिलिटी आली, तर ती आपण गोष्ट करायला जाऊ ना. पण त्याच्यामुळे जर आपल्याला आनंद होत नसेल एखादी गोष्ट करून, आपल्याला स्टेबिलिटी येत नसेल किंवा आपल्याला त्याच्यातनं काही फायदा होत नसेल,
तर ती आपण गोष्ट करणार नाही आणि केली तरी अगदी नाईलाजाने करू, मग कसं तरी करू, मग त्याला काय फार आवडीने करणार नाही. हे म्हणजे कोणाचंही असंच होणार ना कुठल्याही व्यक्तीचं. तसंच कंपाऊंडचं पण असतं. कंपाऊंड एखादी रिॲक्शन कधी करतात किंवा एखादी रिॲक्शन स्पॉन्टॅनियसली कधी करतात किंवा ती रिॲक्शनची स्ट्रेंथ कधी जास्त असते, जेव्हा ती रिॲक्शन झाल्यानंतर जे आपल्याला प्रॉडक्ट मिळतं ते प्रॉडक्ट स्टेबल असतं तेव्हा. मग आता इथे आपण जर बघितलं तर इथे RCOOH when reacts with water it will give RCOO minus plus H3O plus. म्हणजेच काय, या RCOH ने कार्बोक्सिलिक ऍसिडने H दिलाय, तो वॉटरने घेतलाय आणि हायड्रोनियम आयन फॉर्म केलाय. यांनी H दिलाय म्हणजेच आपल्या ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट प्रमाणे हा ऍसिड झाला आणि ह्याचं जे RCOO मायनस म्हणजे कार्बोक्सिलेट आयन जो तयार केलाय तो आहे कॉन्जुगेट बेस. आता ही रिॲक्शन रिव्हर्सिबल का दाखवली आहे, कारण ही जी सगळी ऍसिड आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड ती सगळी वीक ऍसिड आहेत, त्यामुळे ही सगळी रिव्हर्सिबलच रिॲक्शन देणार. म्हणजे ते थोड्या प्रमाणात आयन्स फॉर्म करणार, परत ते आयन अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल तयार करणार. पण हे आयन फॉर्म करणार का, H प्लस देणार का, हे कशावर डिपेंड असतं, तर हा जो कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होतो ना तो किती स्टेबल आहे त्याच्यावर डिपेंड आहे की हा जो ऍसिड आहे तो H देईल की नाही. कारण हा जो कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होतोय तो जर स्टेबल नसेल तर हा, आणि तो ऍसिडच मुळात जास्त स्टेबल असेल तर तो म्हणजे कशाला मी इन्स्टॅबिलिटीकडे जाऊ. आपलं पण असंच आहे ना, समजा आपण एखादा जॉब आपण करतोय आणि तो जॉब सोडून आपल्याला दुसरा जॉब करायचा आहे, तर दुसरा जॉब आपल्याला मिळाल्यावर आपल्याला जास्त स्टेबिलिटी येणार असेल, जास्त आनंद मिळणार असेल, जास्त पैसे मिळणार असतील, पगार मिळणार असेल, तर आपण तो दुसरा जॉब घेऊ. नाही तर म्हणून ना आपण की ठीक आहे ह्याच जॉबमध्ये आपण सॅटिस्फाईड आहोत. तसंच कार्बोक्सिलिक ऍसिडचं किंवा कुठल्याही कंपाऊंडचं असतं, रिॲक्शन झाल्यानंतर त्याला स्टॅबिलिटी मिळणार असेल तर तो ती रिॲक्शन करण्यासाठी तयार होईल. तसंच हा कार्बोक्सिलेट आयन जितका स्टेबल असेल तितका याचं मूळचं जे ऍसिड आहे ते त्याची स्ट्रेंथ जास्त असेल, म्हणजे तो हायड्रोजन द्यायला कबूल होईल. तर तो हायड्रोजन द्यायला कबूल झाला तरच हा कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होणार आहे. सो कार्बोक्सिलिक ऍसिडची स्टेबिलिटी त्याच्या कॉन्जुगेट बेसच्या, कार्बोक्सिलिक ऍसिडची स्ट्रेंथ त्याच्या कॉन्जुगेट बेसच्या स्टेबिलिटीवर अवलंबून आहे. मग ही त्याची जी स्टेबिलिटी आहे ती स्टॅबिलिटी कशावर डिपेंड आहे, तर कार्बोक्सिलेट आयनचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण तर कार्बोक्सिलेट आयनचं हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. आता इथे हा जो मी लाल रंगाने दाखवला ना तर कट केलेला बॉन्ड आहे, तर बॉन्ड इथे नाही आहे. आता यात कुठले कुठले रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत, तर RC डबल बॉन्ड OO मायनस हे त्याचं ओरिजिनल. आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि इथे एक बॉन्ड कमी आहे ऑक्सिजनचा, त्यामुळे इथे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहे, म्हणजे हा कार्बोक्सिलेट आयन आहे. हां, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन जर इकडे शिफ्ट झाला, म्हणजे ही लोन पेअर जर इकडे शिफ्ट झाली तर इथे डबल बॉन्ड होईल आणि हा जो डबल बॉन्ड आहे त्यातले लोन पेअर ही त्याच्यातली इलेक्ट्रॉन पेअर ह्या ऑक्सिजनवर शिफ्ट होईल. त्यामुळे निगेटिव्ह चार्ज ह्या ऑक्सिजनवर शिफ्ट होईल आणि ह्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड होईल. म्हणजे आयदर एका कार्बनवरती म्हणजे एका कार्बनवरती डबल बॉन्ड, एका कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज, किंवा ज्याच्यावर डबल बॉन्ड होतात त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आणि ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज होतात त्याच्यावर डबल बॉन्ड. हे अशी 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. मग ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर असल्यामुळे हा कार्बोक्सिलेट आयन स्टेबल आहे, कारण आपल्याला माहिती आहे जिथे जिथे रेझोनन्स आहे तिथे तिथे स्टेबिलिटी आहे. जितकी रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त तितकी स्टेबिलिटी जास्त. हा सिंपल कार्बोक्सिलेट आयन सुद्धा स्टेबल आहे कारण तो रेझोनन्स दाखवतो. मग तो स्टेबल आहे म्हणून हा जो ओरिजिनल कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तो असा स्टेबल आयन फॉर्म करायला तयार होतो. तो तयार होतो म्हणजेच काय, तो H प्लस देतो. तो H प्लस देतो म्हणजेच काय, तो ऍसिड त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि हे झालं त्याचं रेझोनन्स हायब्रिड. हे एकदम बेसिक एक्सप्लेनेशन आहे ऍसिडिक कॅरेक्टर किंवा ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं, म्हणजे स्टेबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन. आता जी न्यूमरिकल जे पॅरामीटर आहेत स्टेबिलिटी किंवा ऍसिड स्ट्रेंथचे, these parameters are Ka आणि Pka. Ka म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे आपण आयनिक इक्विलिब्रियममध्ये बघितलंय की Ka म्हणजे वीक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट, सो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. आणि Pka म्हणजे निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ K, जसं आपण pH बघितलं ना, निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H प्लस आयन किंवा H3O प्लस आयन, तसं Pka इज निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ Ka.
आपल्याला माहिती आहे की के जितका जास्त असेल तितके ॲसिड स्ट्रेंथ जास्त असेल आणि पी के हा निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ के आहे, त्यामुळे पी के जेवढा कमी असेल तेवढे त्याचे ॲसिड स्ट्रेंथ जास्त असेल. इकडे लोअर के व्हॅल्यू हायर पी के व्हॅल्यू वीक ॲसिड, कारण लोअर के म्हणजे वीक ॲसिड हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचा पी के हायर असतो, कारण ह्या दोघांच्या मध्ये निगेटिव्ह लॉगरिथमचा रिलेशन आहे. हायर के व्हॅल्यू म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचा पी के हा कमी असतो, लोअर असतो, कारण के आणि पी के मध्ये निगेटिव्ह लॉगॅरिथमचं रिलेशन आहे. आता जे कार्बोक्झिलिक ॲसिड आहेत त्याच्यावर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट कसा होतो, त्याच्या स्ट्रेंथवर. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे आयदर रेझोनेटिंग इफेक्ट, रेझोनन्सचा इफेक्ट होतो किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट, त्याचा आणि स्टेबिलिटीचा म्हणजे त्याचं जे कॉन्ज्युगेट बेस तयार होतो त्या स्टेबिलिटीचा आणि इन टर्न त्या ॲसिडच्या स्ट्रेंथचं काय रिलेशन आहे. ऑल द कार्बोक्सिलिक ॲसिड्स डू नॉट हॅव द सेम pK व्हॅल्यू. The structure of R in RCOH has influence on the acid strength of the carboxylic acid. आता R चा काय इन्फ्लुएन्स आहे, कारण R जो आहे तो अल्काइल ग्रुप आहे आणि अल्काइल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट दाखवतो. कुठलाही आयन कधी स्टेबल असतो तर त्या आयनवरचा जो चार्ज आहे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह जो काय असेल तो कमी करायला त्याला जो मदत करतो तो जर त्याला अटॅच असेल तर तो स्टेबल असतो. म्हणजे आता इथे कार्बोक्सिलेट आयनचा चार्ज आहे निगेटिव्ह, मग त्या त्या ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज कमी करायला त्याला जे जे कोणी मदत करतील त्यांच्या प्रेझेन्समध्ये तो स्टेबल असतो आणि जे जे कोणी त्याला निगेटिव्ह चार्ज ठुसून देतील त्यांच्या प्रेझेन्समध्ये तो स्टेबल नसतो. मग आता आपल्याला बघायचं आहे की कोण त्याला निगेटिव्ह चार्ज देतं आणि कोण त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज कमी करतं. सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट ज्यांच्याकडे आहे ते त्याच्यावर त्याची स्टेबिलिटी कमी करणार आणि इन टर्न तो ज्याच्यापासून बनला आहे त्या ॲसिडची स्ट्रेंथ कमी करणार. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट जर त्याच्याकडे जर अटॅचमेंट असतील तर ते त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज कमी करणार आणि इन टर्न तो ज्याच्यापासून बनला आहे त्यांची ॲसिड स्ट्रेंथ वाढवणार. हे तुला येत आहे का लक्षात? होय. आता आपण एक्झाम्पल बघूया. आता हॅलो ॲसिड जे आपण पीके व्हॅल्यू बघितल्या, ओरिजिनल आहे ॲसिटिक ॲसिड, त्या ॲसिटिक ॲसिडवरच्या अल्फा कार्बनवरती जर सबस्टिट्यूशन असेल म्हणजे फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो किंवा आयोडो ही सगळी हॅलो ॲसिड असतील. आपल्याला माहिती आहे की सगळे जे हॅलोजन्स आहेत ते इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात, कारण ते स्वतः इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहेत. त्यांची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पण खूप जास्त आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सो ते इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करतील, म्हणजे निगेटिव्ह चार्जला स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करतील. म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिडवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो ते कमी करायचा प्रयत्न करतील. मग कार्बोक्सिलिक ॲसिडवरचा निगेटिव्ह चार्ज त्यांनी कमी केला तर कार्बोक्सिलिक ॲसिड नव्हे, कार्बोक्सिलेट आयन, तर त्या कार्बोक्सिलेट आयनवरचा निगेटिव्ह चार्ज कमी केला तर ह्याचा अर्थ तो त्या कार्बोक्सिलेट आयनला स्टेबल करतोय. म्हणजे असे जर हॅलोजन सबस्टिट्यूटेड असतील ज्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ती जास्त स्टेबल असतील. आता एक्झाम्पल बघितलं तर इथे आता खालून वरती बघूया आपण. इथे म्हणजे पहिला 4.76 बघूया, म्हणजे पीके व्हॅल्यू जास्त आहे याच्यात, सगळ्यांमध्ये याची पीके व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे ॲसिड स्ट्रेंथ त्याची सर्वात कमी आहे. मग आयोडाईड म्हणजे आयोडीनने सबस्टिट्यूट केलेलं असेल, आयोडो ॲसिटिक ॲसिड म्हणजे 3.18 आहे, म्हणजे थोडी त्याची पीके व्हॅल्यू कमी झाली म्हणजे ॲसिड स्ट्रेंथ वाढली. मग ब्रोमिनची 2.9, मग क्लोरीनची 2.86, फ्लोरीनची 2.56, म्हणजे फ्लोरीन सबस्टिट्यूटेड असेल तर त्याची पीके व्हॅल्यू सर्वात कमी आहे, म्हणजे ॲसिड स्ट्रेंथ सर्वात जास्त आहे. आणि ॲसिटिक ॲसिड जिथे कुठलंच सबस्टिट्यूशन नाही आहे त्याची पीके व्हॅल्यू हायेस्ट आहे, म्हणजे त्याची ॲसिड स्ट्रेंथ सर्वात कमी आहे. मग आपल्याला हे तर कळलं की ॲसिड स्ट्रेंथ कोणाची जास्त आहे तर जिथे हे काहीतरी सबस्टिट्यूशन आहे हॅलोजनचं तिथे ॲसिड स्ट्रेंथ जास्त आहे, आणि जिथे काहीच सबस्टिट्यूशन नाही नुसतं ॲसिटिक ॲसिड आहे तिथे ॲसिड स्ट्रेंथ कमी आहे. मग आता हॅलोजनमध्ये जर आपण कम्पेअर केलं, कारण प्रत्येक वेळेला ॲसिटिक ॲसिडमध्येच इथे सबस्टिट्यूशन झालेलं आहे पण वेगवेगळ्या हॅलोजननी झालेलं आहे. मग त्यांच्यात जर कम्पेअर केलं तर जसं त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते तशी त्याची ॲसिड स्ट्रेंथ पण वाढत जाते.
आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण टॉप टू बॉटम बघितलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जशी त्याची कमी होत गेली फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन तशी त्याची ऍसिड स्ट्रेंथ पण कमी होत गेली. म्हणजेच पीके व्हॅल्यू वाढलेच म्हणजे ऍसिड स्ट्रेंथ कमी झाली. आता फ्लोरो सबस्टिट्यूटेड आहे त्याची ऍसिड स्ट्रेंथ सर्वात जास्त आहे. मग क्लोरोची कमी आहे, मग ब्रोमोची अजून कमी आहे, मग आयोडोची अजून कमी आहे. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जशी कमी होत गेली तशी त्याची ऍसिड स्ट्रेंथ कमी होत गेली. सो कम्पेअर केलं साधं ॲसिटिक ॲसिडनी सबस्टिट्यूटेड म्हणजे हॅलो सबस्टिट्यूटेड ॲसिटिक ॲसिड तर हॅलो सबस्टिट्यूटेड एनी हॅलो सबस्टिट्यूटेड ॲसिटिक ॲसिड विल हॅव मोर ॲसिड स्ट्रेंथ दॅन ॲसिटिक ॲसिड. आणि मग अमंग देमसेल्फ जर केलं तर फ्लुरो विल हॅव हायेस्ट ॲसिड स्ट्रेंथ लोएस्ट पीके व्हॅल्यू. क्लोरीन मोर दॅन दॅट पीके व्हॅल्यू फ्लोरीनपेक्षा कमी ॲसिड स्ट्रेंथ. म्हणजे जसं तू ग्रुपमध्ये खाली खाली येशील तशी ॲसिड स्ट्रेंथ कमी कमी होत जाईल, पीके व्हॅल्यू वाढत जाईल. आणि हे का तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण कमी होते म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घ्यायची कपॅसिटी कमी होते. त्यामुळे त्याचे जो कार्बोक्सिलेट आयन तयार झालेला आहे हॅलो कार्बोक्सिलेट आयन त्याची स्टेबिलिटी कमी होते म्हणून त्याची ॲसिड स्ट्रेंथ पण कमी होते. हे आलं लक्षात. आता ह्याच्यात प्रश्न होय. कसे विचारतात तर 4 देतील नावं आणि मग ह्याच्यात त्याची ऑर्डर लावा, ॲसिड स्ट्रेंथची ऑर्डर लावा किंवा वाय फ्लोरोॲसिटिक ॲसिड इज स्ट्रॉंगर ॲसिड दॅन ॲसिटिक ॲसिड किंवा अशी ऑर्डर देतील आणि मग सांगतील की एक्सप्लेन व्हाय दिस इज सो. म्हणजे एक ते MCQ मध्ये येऊ शकतं किंवा शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये येऊ शकतं. आता हे सगळं जे ओके. ते सगळं एकदा वाच. मी आत्ता तोंडी सांगितलेलंच आहे सगळं. ओके. आता प्रश्न आहे अल्कोहोल ROH फॉर्म्युला, फिनॉल AROH फॉर्म्युला आणि कार्बोक्सिलिक ॲसिड RCOH फॉर्म्युला can undergo ionization of OH bond to give away proton H+. Yet they have different pK values which are 16, 10 and 4.5 respectively. म्हणजे अल्कोहोलची 16 आहे पीके, फिनॉलची 10 आहे आणि ॲसिडची 4.5 आहे. आता मला सांग ह्या पीके व्हॅल्यूवरनं ह्याची ॲसिड स्ट्रेंथ कशी असेल? सर्वात जास्त स्ट्रॉंग ॲसिड कोण असेल? जास्त पीके स्ट्रेंथ वाला. नाही, कमी पीके वाला स्ट्रॉंग. के ज्याचा जास्त तो स्ट्रॉंग आणि पीके ज्याचा कमी तो स्ट्रॉंग. तर हा. पीके आणि के मध्ये निगेटिव्ह लॉगॅरिथमचं रिलेशन आहे. म्हणजे अल्कोहोल सर्वात कमी स्ट्रॉंग म्हणजे विकेस्ट आणि ॲसिड विल बी स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. सो पीके व्हॅल्यू वरनं आपल्याला कळू शकतं की कोण स्ट्रॉंग आहे. तर कार्बोक्सिलिक ॲसिड इज द स्ट्रॉंगेस्ट ॲसिड अँड अल्कोहोल इज द वीकेस्ट ॲसिड. आता हे कशावरनं लक्षात येतं आपल्या तर अगेन त्याचं कॉन्जुगेट बेस ROH. आता हा बघ हे टेबल ROH विल गिव्ह RO मायनस म्हणजे अल्कॉक्साइड आयन. AROH विल गिव्ह ARO मायनस दॅट इज फिनॉक्साइड आयन आणि RC डबल बॉन्ड OH विल गिव्ह RC डबल बॉन्ड OO मायनस दॅट इज कार्बोक्सिलेट आयन. आता या तिघांची आपण स्टेबिलिटी बघूया. RO मायनस मध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अल्काइल ग्रुप. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. त्यामुळे ऑक्साईडवरचा जो वरचा निगेटिव्ह चार्ज आहे ना तो त्याला डिस्टेबिलाइज करेल. कारण का निगेटिव्ह चार्ज वाढेल कारण हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो अल्काइल ग्रुप. त्यामुळे इकडे डिस्टेबिलाइज कॉन्जुगेट बेस असल्यामुळे ते कॉन्जुगेट फॉर्म व्हायचे चान्सेस खूप कमी असतील. म्हणजेच ROH नी H द्यायचे चान्सेस खूप कमी असतील. म्हणून ROH इज वीकेस्ट ॲसिड अल्कोहोल. आता AROH मध्ये काय होतं हा फिनॉक्साइड आयन फॉर्म होतो. इथे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट ऑफ ॲरोमॅटिक ग्रुप म्हणजे ही ॲरोमॅटिक रिंग आहे ॲक्च्युली इकडे. तो निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट असतो आणि त्यामुळे तो कॉन्जुगेट बेसला स्टेबिलाइज करतो रेझोनन्स इफेक्टमुळे. म्हणजे निगेटिव्ह चार्ज या ऑक्सिजनवरचा म्हणजे फिनॉक्साइड आयनवरचा कमी करायचा प्रयत्न करतो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग त्याचा रेझोनन्स इफेक्ट असल्यामुळे. आणि त्यामुळे तिथे ते जे फॉर्म होतं फिनॉक्साइड आयन तो मॉडरेटली स्टेबल असतो आणि मॉडरेटली स्टेबल असल्यामुळे AROH हा मॉडरेटली ॲसिडिक ॲसिड आहे, मॉडरेटली ॲसिडिक आहे.
आणि कार्बोक्सिलेट आयन ह्याच्यावरती कार्बोक्सिलेट आयनमध्ये RCO मायनस इथे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट ऑफ C डबल बॉन्ड O ग्रुप. इथे आपल्याला माहिती आहे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार होतात दोन. रेझोनेटिंग स्ट्रक्चर झाल्यामुळे हे जे आहे त्याची स्टेबिलिटी सर्वात जास्त असते. स्टेबिलिटी जास्त असल्यामुळे H म्हणजे OH बॉन्ड ब्रेक व्हायचं चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे RCOOH हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. त्यामुळे हे जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ते सर्वात स्ट्रॉंग, मग फिनॉल हा त्याच्यापेक्षा कमी स्ट्रॉंग आणि हा जो ROH आहे तो सर्वात कमी स्ट्रॉंग किंवा वीकेस्ट ॲसिड असं आपण म्हणू शकतो. हे त्याच्या pKa व्हॅल्यूवरनं आणि शिवाय त्याच्या कॉन्जुगेट बेसच्या स्टेबिलिटीवरनं पण आपल्याला लक्षात येतं. आता हे जे आहे ना हे जरा हे तू लिहून घे. मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप more is the acid strength. Nearer the electron withdrawing group to COH group, more is the acid strength. हे दोन लिहून घे. इथे ऍक्च्युली आहे किंवा ह्याला अंडरलाईन केलं तरी पण चालेल. मोर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स substituents, higher is the acid strength. ओके. आता कंपेअर द फॉलोइंग टू कॉन्जुगेट. मगाशी आपण बघितलं ते इथे हे नुसतं कार्बोक्सिलेट आयन आहे आणि हा क्लोरो कार्बोक्सिलेट आयन आहे. आता इथे कार्बोक्सिलेट आयन मध्ये काय होईल, इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कोणच नाहीये, त्यापेक्षा इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंगच आहे CH3 आणि इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग नाहीये पण क्लोरीन हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. त्यामुळे हे जे निगेटिव्ह चार्ज आहे तो हा कमी करायचा प्रयत्न करेल. त्यामुळे हे जे आहे क्लोरो कार्बोक्सिलेट आयन दॅट विल बी मोर स्टेबल. त्यामुळे ओरिजिनल त्याचं क्लोरो कार्बोक्सिलिक ॲसिड असेल दॅट विल बी स्ट्रॉंगर. सो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट तो इथे दाखवेल. ओके. तर Cl3 CCOH, ClCH2COH, CH3COH and Cl2CHCOH ह्या सगळ्यांमध्ये फक्त हे आहे सिंपल ॲसिटिक ॲसिड आहे, ह्याच्यामध्ये काहीच सबस्टिट्यूशन नाहीये. इथे 1 क्लोरीन सबस्टिट्यूशन आहे, इथे 2 क्लोरीन सबस्टिट्यूशन आहे, इथे 3 क्लोरीन सबस्टिट्यूशन आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह थोडासा आहे, 1 क्लोरीन आहे, इथे त्याच्यापेक्षा जास्त आहे, इथे त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ह्याच्यातनं जे कार्बोक्सिलेट आयन प्रोड्यूस होतील तर ह्याचा कार्बोक्सिलेट आयन सर्वात कमी स्टेबल असेल आणि ह्याचा कार्बोक्सिलेट आयन सर्वात जास्त स्टेबल असेल. तर इथे डायग्राम हे दिलंय नाही हो, इथे व्हॅल्यू दिली आहेत बघ, व्हॅल्यूवरनं लक्षात येईल. साधं जे ॲसिटिक ॲसिड आहे त्याचे काहीतरी 4 आहे व्हॅल्यू ना, आपण बघितली मगाशी. साध्या ॲसिटिक ॲसिडची 4.76 आणि जर इकडे बाकीच्या ॲसिटिक ॲसिडच्या pKa व्हॅल्यू बघितल्यास तर बघ, मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिडची 2.86, डायक्लोरो ॲसिटिक ॲसिडची 1.26 आणि ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिडची 0.6. म्हणजे जसे नंबर ऑफ हॅलोजन वाढत जात आहेत तशी त्याची pKa व्हॅल्यू कमी कमी होत जाते, त्यामुळे ॲसिड स्ट्रेंथ जास्त होत जाते. आता नंबर ऑफ हॅलोजन वाढल्यावर असं का झालं, कारण नंबर ऑफ हॅलोजन वाढल्यावर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वाढले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वाढले त्यामुळे त्याच्यावरचा कार्बोक्सिलेट आयनवरचा निगेटिव्ह चार्ज कमी कमी होत गेला, त्यामुळे तो जास्तीत जास्त स्टेबल होत गेला आणि कार्बोक्सिलेट आयन जसं जास्तीत जास्त स्टेबल होत गेला तशी त्याची ॲसिड स्ट्रेंथ ही वाढत गेली. हे आलंय लक्षात? होय. आता हे झालं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचं. साधी कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे आपली जी साधी म्हणजे ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. आता इथे बघ, अरेंज द फॉलोइंग ॲसिड्स इन ऑर्डर ऑफ देअर डिक्रीजिंग ॲसिडिटी. आता इथे आपल्याला त्यांनी pKa व्हॅल्यू दिल्या नाही आहेत पण आपण इंटरनेटवरनं pKa व्हॅल्यू शोधून काढू शकतो. याची आहे 4.76, ह्याची आहे 4.05. आता त्याचं रिझन सांगते तुला. इथे 4.76 ॲसिटिक ॲसिड आहे, आपल्याला माहिती आहे सर्वात विकेस्टच असणार, जी
हे बाकीच्या सबस्टिट्यूशनपेक्षा. अर्थात ही सबस्टिट्यूशन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपची आहे. इथे बीटा कार्बनवरती 3 क्लोरीन आहेत आणि इथे बीटा कार्बनवरती एकच क्लोरीन आहे. इकडे बीटा कार्बनवरती 3 क्लोरीन असल्यामुळे ते स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे आणि ते बीटा कार्बनवरती 1 क्लोरीन असल्यामुळे हे त्याच्यापेक्षा कमी स्ट्रॉंग आहे आणि ह्याच्यावरती काही हे हॅलोजनच नाही आहेत, त्यामुळे हे सर्वात वीक आहे ह्या तिघांमध्ये कम्पेअर केलं तर. तर ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन नसते ते सर्वात वीक असतं, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सबस्टिट्यूशन नसते. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आर मोर, देअरफॉर हे स्ट्रॉंगेस्ट आहे. आणि हे मीडियम आहे कारण ह्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि हा पण बीटावर आहे, हा पण बीटावरच आहे. मग अजून जर अल्फावर असता तर ते अजून स्ट्रॉंग झालं असतं, कारण अल्फा जितकं नियरर असेल तितका त्याची स्ट्रेंथ वाढते. आता ते इथे ना फक्त ते मला वाटतं लिहिलेलं नाही आहे, ते लिहून घेतो. हे पहिलं वाटतं, पहिलं नाही दुसरं, हे जे वाक्य आहे ना हे लिहून घ्या. नियरर द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप टू कार्बोक्सिलिक ग्रुप मोर इज द ॲसिड स्ट्रेंथ, हे लिहून घे. पहिलं तर हे तर आपल्याला तू हे द्यायचं विचार करतो सीईटीचा, तर आपण त्या दृष्टीने पण अभ्यास करायला पाहिजे. सो पहिलं तर पुस्तकात हायलाईट केलेलं आहे, दुसरं आहे ते लिहून घे. नियरर द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप टू कार्बोक्सिलिक ग्रुप मोर इज द ॲसिड स्ट्रेंथ. लिहिलं ना. Electron withdrawing group like chloro, cyano, nitro increase the acidity of substituted benzoic acid, while electron donating group like methyl, OH, OCH3 म्हणजे alkoxy, amine decreases the acid of substituted benzoic acid, acidity of. आता इथे पण आपण बघितलं की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जे ग्रुप आहेत ते साध्या ॲलिफॅटिक ॲसिडचे आपण ॲसिड स्ट्रेंथ आणि इन्क्रीज केली. सिमिलरली जर आपण बेन्झॉइक ॲसिड म्हणजे अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड बघितलं तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जे ग्रुप आहेत लाईक क्लोरो, सायनो, नायट्रो ते ॲसिडिटी इन्क्रीज करतील आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत लाईक मिथाईल, अल्कॉक्सी, अमाइन, OH वगैरे तर ते त्याची ॲसिड स्ट्रेंथ कमी करतील. आपण तिघांची जर कंपॅरिझन केली तर साधं जे बेन्झॉइक ॲसिड आहे नॉन सबस्टिट्यूटेड त्याचा एक 4.2 pKa व्हॅल्यू, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप नायट्रोसारखा ग्रुप लागला तर त्याची ॲसिड स्ट्रेंथ वाढली कारण pKa कमी झाली आणि मिथाईल एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर वाढला त्याची pKa पण वाढली म्हणजे ॲसिड स्ट्रेंथ त्याची कमी झाली. आता अरेंज द फॉलोइंग कार्बोक्सिलिक ॲसिड इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲसिडिटी. मेटानायट्रोबेन्झॉइक ॲसिड, आता हे मी ह्याच्यातनं व्हॅल्यू काढलेत पुस्तकातनं दुसऱ्या. 3.47 मेटा नायट्रो COH ला जवळ आहे. नंतर ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड CCl3COH 0.64, बेन्झॉइक ॲसिड 4.19 आणि अल्फा क्लोरोब्युटायरिक ॲसिड म्हणजे अल्फावरती क्लोरो ग्रुप. तर आता जर आपण कम्पेअर करायचं असेल आपल्याला तर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आणि ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड दोघांचं इथे कॉम्बिनेशन आहे. तर आपण आधी बघूया ही ऑर्डर स्ट्रेंथ आहे ना ती लिहून घे तू पहिल्यांदा. ऑर्डर ऑफ ॲसिड स्ट्रेंथ, अल्कोहोल, फिनॉल, ॲसिटिक ॲसिड, मग बेन्झॉइक ॲसिड, मग ट्रायफ्लोरो ॲसिटिक ॲसिड आणि मग हायड्रोक्लोरिक ॲसिड. ही आधी लिहून घे, मग तुला मी रिझन सांगते. हे दोन्ही लिहून घे, डायग्राम पण लिहून घे आणि हे पण लिहून घे, वरचे शब्दात लिहिले ते पण लिहून घे, मग मी तुला एक्सप्लेन करते. लिहिलं. हां,
आता हे तर आपण बघितलंच आहे की अल्कोहोल सर्वात लिस्ट ॲसिडिक असतात, मग फिनॉल, मग ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड हे बेन्झोइक ॲसिडला कम्पेअर केलं तर बेन्झोइक ॲसिड इज मोर स्ट्रॉंगर दॅन ॲसिटिक ॲसिड, कारण ते अरोमॅटिक ॲसिड आहे, त्याचे जे रेझोनन्स आहे त्यामध्ये त्याची स्टेबिलिटी जास्त आहे. मग ट्रायफ्लोरो ॲसिटिक ॲसिड आणि मग हायड्रोक्लोरो. आता ट्रायफ्लोरो ॲसिटिक ॲसिड का घेतलं एक मुद्दामून, कारण एक तर फ्लुरो त्या ह्याच्यात जर कम्पेअर केलं आपण सगळ्या हॅलोजनमध्ये, तर फ्लुरो हे सर्वात जास्त स्ट्रॉंगर आहे आणि ट्रायफ्लुरो म्हणजे ते फ्लुरोपेक्षा सुद्धा स्ट्रॉंगर आहे आणि त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. म्हणजे मिनरल ॲसिड जी आहेत त्यांना कोणीच बीट करू शकत नाही. ही सगळी बाकीची ऑर्गॅनिक ॲसिड ही सर्व खूप खूप वीक ॲसिड आहेत. त्यातल्या त्यात द स्ट्रॉंगेस्ट ऑर्गॅनिक ॲसिड आहे ट्रायफ्लोरो ॲसिटिक ॲसिड, दॅट टू इज वीकर दॅन हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे तुला एक अंदाज येण्यासाठी स्ट्रेंथचा म्हणून हे दिलं. आता इथे जर आपण ऑर्गॅनिक ॲसिडची स्ट्रेंथ बघितली तर ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड ला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लागलेले असतील तर मेटा ग्रुप जो आहे तो मेटा ग्रुपची स्ट्रेंथ या बेन्झोइक ॲसिडपेक्षा जास्त आहे. मग पॅराची ग्रुप त्याच्यापेक्षा जास्त, पॅराची स्ट्रेंथ त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि ऑर्थोची त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेंथ आहे. आणि इकडे जर OCH3 सारखा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट व्हायला लागला असेल तर त्याची बेन्झोइक ॲसिडपेक्षा कमी स्ट्रेंथ आहे. सो हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे का इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता ह्यांना जर आपण कम्पेअर केलं ट्रायरिसवाल्यांना, तर ट्रायरिसवाल्यामध्ये आपण काय सांगू शकतो, तर जी ही ॲसिड आहेत ॲलिफॅटिक ॲसिड आहेत, त्या ॲलिफॅटिक ॲसिडची स्ट्रेंथ या बेन्झोइक ॲसिडपेक्षा कमी आहे आणि हे नायट्रो ग्रुप लागल्यामुळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट असल्यामुळे या बेन्झोइक ॲसिडपेक्षा हा नायट्रो बेन्झोइक ॲसिड जास्त स्ट्रॉंग आहे. आणि ॲलिफॅटिकमध्ये विचार केला तर 3Cl3 म्हणजे CCl3 असल्यामुळे हे जास्त स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि इथे एकच Cl असल्यामुळे ते ह्याच्यापेक्षा कमी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आपण अशी त्याची कंपॅरिझन करून हे लागू शकतो, ऑर्डर लागू शकतो. ओके, तर हे जे आहे ना लॅबोरेटरी टेस्ट आणि बाकीचं ते संध्याकाळी बघूया. हां, बाकीचं चालेल. रिॲक्शन. ओके, 7 o'clock संध्याकाळी. ठीक आहे सर. ओके. ओके. बाय.